बॅक टू अवर चॅनल. आपण जावास्क्रिप्टची सिरीज स्टार्ट केलेली आहे. प्रोग्राम सिरीज ही आहे. PYQ सिरीज बघतोय आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की एक जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले डे ऑफ वीक ऑफ व्हेरिएबल डे इक्वल टू 5 यूज स्विच स्टेटमेंट. आपल्याला काय करायचंय, एक स्विच स्टेटमेंट यूज करून जावास्क्रिप्ट मध्ये एक व्हेरिएबल घ्यायचा डे 5 आणि एक डे आपल्याला डिस्प्ले करायचा त्या 5 नंबरला, ज्या काही 5 नंबरची केस असेल तिथला डे आपल्याला डिस्प्ले करायचा. म्हणजे याचं आउटपुट बघूयात आपल्याला कसं दिसेल. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल, काय दिसतंय इथे तुम्हाला, फ्रायडे. ओके, फ्रायडे दिसते. 5 नंबरला काय फ्रायडे आहे म्हणून मी फ्रायडे दिले. ओके, तर याच्यासाठीचा प्रोग्राम बघूयात आपण कसा असणार आहे. बघा, असं सिम्पल प्रोग्राम असणार आहे. HTML टॅग स्टार्ट. ओके, हे हेड टायटल तुम्ही लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. बॉडी टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट घेतलंय. तर बघा, कधी बॉडी टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट घेतो, कधी बॉडी टॅगच्या आधीही घेतो. काही इश्यू येणार नाही. स्क्रिप्ट टॅग मध्ये आपल्याला सगळं प्रोग्राम करायचं. हे जावा स्क्रिप्टनी करायचंय म्हणून स्क्रिप्ट टॅग मध्येच. ओके, आणि त्यांनी काय सांगितलं होतं की व्हेरिएबल काय घ्या, व्हेरिएबल डे इक्वल टू 5 घ्या. आणि मग आपण स्टार्टिंगलाच काय केलं, व्हॅर डे इक्वल टू 5 घेतलेलं. ओके, आणि मग स्विच घ्यायचे, स्विच केसेस घ्यायचे. स्विचचा सिंटॅक्स कसा असतो, स्विच इन ब्रॅकेट कंडिशन. ओके, स्विच इन ब्रॅकेट कंडिशन काय घ्यायचे, जो काही आपल्याला त्यांनी सांगितलंय तो. ओके, डे घ्यायचा आहे म्हणून इथे डे घेतलाय, तर इथे बाय डिफॉल्ट 5 येईल. ठीक आहे, आणि स्विच केस मध्ये हे कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, कर्ली ब्रॅकेट एंड असतो, आणि स्विच केसेस मध्ये नंबर ऑफ केसेस असतात. अशा नंबर ऑफ केसेस झाल्यानंतर तुमची एक लास्ट केस असते, इनव्हॅलिड केस म्हणून. ओके, ती म्हणजे डिफॉल्ट केस म्हणतात त्याला. तर ती जी काही केस आहे तुमची डिफॉल्ट केस, त्यामध्ये तुम्ही एक इनव्हॅलिड मेसेज देऊ शकता की वरच्यापैकी कोणतीही केस जर सॅटिस्फाय नाही झाली तर तुम्हाला एक मेसेज इथे डिफॉल्ट केस मध्ये द्यायचा असतो. मग केस कसे लिहितात, केस लिहायचं, केसचा नंबर टाकायचा, जसं मी इथे लिहिलं केस 1. ओके, आणि तिथे तुम्हाला अलर्ट मेसेज दिलाय आपण, अलर्ट मेसेज आपल्याला तो मेसेज डिस्प्ले होतो तिथे. ठीक आहे, तर फर्स्ट केस मध्ये मी लिहिले मंडे, त्यानंतर सेमिकोलन द्यायचा, हा सेमिकोलन महत्वाचा आहे. त्यानंतर ब्रेक घ्यायचे. ओके, आता हे बघा, ब्रेक तुम्ही नेक्स्ट लाईनला घेतलं काय किंवा सेम लाईनला जरी घेतलं काही इश्यू येणार नाहीये एक्झाम मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट लाईनला नाही जरी घेतलं तुम्ही, सिंगल लाईन मध्ये असं लिहिलं तरीही काही इश्यू येत नाही. प्रत्येक केसला ब्रेक असतं, फक्त डिफॉल्ट केसला ब्रेक नसतो. ठीक आहे, मग अशा n नंबर ऑफ केसेस घेतले, जेवढे डे आहेत तेवढे आपण घेतलेले आहे. आणि मी इथे 5 लिहिलेलं आहे, बघा लक्ष द्या, इथे 5 घेतले. तर 5 नंबरला आपण जो काही डे लिहिलाय, काय लिहिलेलं आहे इथे, फ्रायडे लिहिलेलं आहे. आपल्या आउटपुटमध्ये बाय डिफॉल्ट फ्रायडे आलेला आहे. ओके, याच ठिकाणी जर मी ते 0 लिहिलं तर काय येईल बरं, 0 आपल्या केस, 0 नंबरची केस आहे का आपल्याकडे, नाही. त्यावेळेस मेसेज यायला पाहिजे इनव्हॅलिड डे, डिफॉल्ट केस येते. ओके, बघूयात आपण, ह्याला रन करून दाखवते मी तुम्हाला. बघा, दिसत असेल स्क्रीनवर मेसेज तुम्हाला, इनव्हॅलिड डे. ओके, तुम्ही जो काही इथे डे देणार आहात, इथे मी जर 3 लिहिलं, 3 लिहिल्यानंतर 3 नंबरच्या केसमध्ये काय आहे मेसेज, वेनसडे. तर आपल्याला आउटपुटमध्ये काय दिसायला पाहिजे, वेनसडे दिसतोय. ओके, तर तुम्हाला ते डायरेक्टली मेन्शन करून देतात की बाबा तुम्हाला कोणता डे घ्यायचा आहे. ओके, स्विच केसचा हाच प्रोग्राम येतो दरवेळेस, फक्त तिथे डे चेंज होतात, एवढं लक्षात ठेवा. नवीन काहीही विचारल्या जात नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही, आय होप सो तुम्हाला हा प्रोग्राम कळालेला असेल. भेटूयात नेक्स्ट प्रोग्राम मध्ये, आणि आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू शकता. थँक्यू.